आणि हे करताना श्लोक क्रमांक 4 बघा. पान क्रमांक 354, श्लोक क्रमांक 4. तत्र तू खलु येषां परीक्षाणां कानिचित् पुरुष संश्रयाने कानिचित् मनाश्रितानि कानिचित् पुरुष संश्रयानि तत्र यानि पुरुषमनाश्रितानि तानि उपदेशतो युक्तितश्च परीक्षेत. पुरुष संश्रयाणि पुनः प्रकृतितो विकृतितश्च. किंवा पुरुषम अनाश्रितानी ती याच्यावरून कुठेतरी ग्रंथात लिहिलं असेल त्यावरून ठरवायची. पण जी पुरुष संश्रयाने ताणी, त्याला पुढचं वाक्य 2 शब्द खूप महत्वाचे आहे. 2 शब्द आहेत पुढे. पुरुष संश्रयाने पुन्हा प्रकृतीतः विकृतीतश्च, म्हणजे शरीरातला प्रत्येक अवयव, स्वर, वर्ण, स्पर्श, रस, गंध या सगळ्या इंद्रियांचे अर्थ शरीरातले तुम्हाला प्रकृतीतही माहीत पाहिजे. आणि विकृतीतः मग तुम्हाला जे प्रकृती नाही तिथे विकृती म्हणून तुम्हाला पटकन कळतं. आणि म्हणून पहिल्यांदा प्राकृत माणूस सुद्धा पूर्ण तपासायचा. म्हणजे एखादा पेशंट आला तुमच्याकडे, किरकोळ काय ते सांगतो, खूप गर्दी असेल तर त्याला औषध देऊन मोकळं करा. तर गर्दी नसेल तर त्याला श्रद्धा तपासा. प्रत्येक भाव तपासा. म्हणजे प्राकृत काय तुम्हाला करायला लागतं. प्राकृत कळलं की विकृत लगेच कळतं. आणि हा फरक पडतो. इतकी तुम्ही अधिकाधिक पेशंट बघा. आणि म्हणून ओपीडी ही कशी पाहिजे, धबधबासाठी कुसळवाडी पाहिजे. भरपूर पेशंट पाहिजे, नाना तऱ्हेचे पेशंट बघितले पाहिजे. हे तयार होतात, काम डोळे तयार होतात. प्राकृत काय विकृत काय. एक किस्सा सांगतो. मी पुदारला असताना लेक्चर होतो, कदाचित क्लिअर असेल. सावंतवाडीला शिगेलोसिसची साथ आली. शिगेलोसिस म्हणजे रक्त पडायचं. आणि कशाला रिस्पॉन्स देतो म्हणून आमची टीम तिथे गेली. तेवढं भांडावरच्या टीममध्ये नसतं. तर तिथे काही कारणाकरता आम्ही तिथे सिव्हिल हॉस्पिटलला पेशंट ॲडमिट होतो. तिथेही बघायला लागतं. तर तिथे बघता तर मध्या वेळात थोडासा वेळ लागला की 6 वेळेला बाहेर पडतो आणि दोघं बाहेर पडतो. आमच्याबरोबर मॉडर्न मेडिसिनचे डॉक्टर होत आहेत. आमच्याच भागात तो बाहेर पडतानाच एक पेशंट आला आणि तो मला बसा मिळेल. मी त्याला म्हणालो, हा पेशंट CCFचा, तू आधी बघून तुम्हाला कसं करायचं नंतर त्याला विचारून बाहेर पेशंट आला तो मला तुम्हाला कसं करायचं. असंख्य पेशंट पाहिल्यावर प्राकृती काय निर्मिती काय नॉर्मल काय आहे ते कळलं. तर ते चेहरा सुजलेला मान अशी वीर झालेली. आणि चालताना दम लागतो. या मसल्स एन्व्हॉल्व होतात शिश्येटमध्ये, अशा फुगतात. रेज होते, चेहरा पसू होतो. तेवढं सगळं पाहिल्यावर कशी लोक आलाच पाहिजे त्या शिश्येटच्या प्राकृत नाही तर नक्कीच. म्हणण्या अक्षरांचा आयाम वाढलेला आहे, फुगल्या आहेत, चेहरा सुजलेला आहे, शिरा दिसत आहे,
चालण्यावर दम लागतोय, दुसरं काय असू शकतं. असं तुम्हाला ओळखण्याचं पाहिल्याबरोबर प्राकृत कळलं की विकृत पटकन नाही. मला किस्सा सांगितला होता. मी नागपूरला असताना त्यावेळेस पेशंट आहे, मी यावेळी गावाला जात असतो. काय नाही म्हणजे नांदेड, नागपूर, मुंबईत सुद्धा मी सकाळी माझा नाश्ता झाला की बस पकडून राहून गेला वरायला जात असेल माझ्या राहून घेऊन 12 वाजता परत येत असेल न जेवत असेल. कारण चांगले चांगले पेशंट ॲडमिट अवस्था करतात, निवांत झोप येतो, काळजी वाटत म्हणून जातो. किंवा हां नागपूरला रविवारी पेशंट आला. आमचे एक त्यावेळेला नागपूरचे असिस्टंट डायरेक्टर ते घेऊन आले. मी पाहिलं आणि पहिला सांगितलं सर या डायरेक्टरांच्या कायदेशीर संध्याकाळी आपण बसतो तर मला तुम्ही सरळ चुकवतो तिकडे घेऊन जा मी आता घेऊन गेले तिकडे. प्रकृतीचा ज्ञान असलं की विकृत ज्ञान करतं. मग त्याचं व्यवस्थित तुम्हाला करता येईल किंवा काय नेमकं काय असेल अनुभवाने करतं. आणि म्हणून त्यांनी हा शब्द आता त्यांनी एक या ग्रंथकारांचं वैशिष्ट्य आहे की त्यांनी हा उल्लेख करून ठेवला की पुरुष संशयाने प्रकृतीत विकृतीत च परि या दोन्ही पद्धतीने ते पसार करतो. प्रकृती काय ते केलं पाहिजे, विकृती काय ते केलं पाहिजे. आणि म्हणून या संपूर्ण अध्यायातले अध्याय होण्यापेक्षा स्थानातले ते प्रत्येक विषय प्रकृतीकान विकृतीचा तुम्हाला कळले ते परीक्षेविषयी आहे. म्हणजे ही परीक्षेविषयी सांगताना प्रकृती सांगितली आहे आणि विकृतीचा अंतिम तोच सांगितलं म्हणजे अरिष्ट लक्षण मधलं नाही सांगितलं, मधला पण सांगितलं. म्हणजे प्रकृतीचा काय ते कळलं आणि मरताना त्यात काय या प्रकृती लक्षणात काय फरक पडतो मरताना अरिष्ट लक्षण त्याचं वर्णन केलं. आणि ते करताना काय काय बघायचं याचं वर्णन त्यांनी केलं. इतक्या सगळ्या परीक्षा भाव आहेत. मग त्या परीक्षा भावातला पहिला अध्याय आहे त्याचं नाव काय वर्णस्वरीय वर्ण स्वरण या वर्ण आणि स्वर प्राकृत काय आणि विकृत काय ते पाहतात. म्हणून तुम्हाला मी आधी विचारलं विस्ताराने हवं आहे का असं म्हणजे तुम्हाला हे संपूर्ण स्थान संपवावं लागेल अभ्यास करायला. ही परीक्षणं किती प्रकारची असतात बघा. आता त्याची टीका वाचा. पहिल्या श्लोकाची पूर्ण पहिल्या श्लोकाची शारीरे चिकित्सा अधिकरणं शरीरं प्रतिपाद्यं चिकित्सा वक्तव्या साध्य एव रोगे वक्तव्या न असाध्य रोगे. प्राचीन काळी साध्य रोगातच करत असत. असाध्य रोगाची परीक्षा करत नसत असं नाही, पण ती सांगून करत असत. पण ही करायची अर्थ हा बराच करायचा आहे. बाकीचं बरं होणार नाही आहे. चिकित्सा करायची आहे, सुख द्यायचं आहे. एक श्लोक आहे तुमच्या ह्याच्यामध्ये सुभाषिताने जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत प्रयत्न करायचा नाही आहे का मला पण या जोपर्यंत प्राण तोपर्यंत प्रयत्न करायचा आहे. इथे जेव्हा ते म्हणतात की साध्य रोगाची चिकित्सा करायची नाही याचा अर्थ असा आहे तो बरा होणार नाही एवढाच अर्थ आहे. पुढं यद उत्तम अर्थविद्या यशोहानी उपक्रोश असंग्रह. हां जर तुझी चिकित्सा करतो म्हणून तुम्ही आव्हान केलं की याला बरा करतो नाही तर त्या सगळ्यांची हानी होते. पुढं प्राप्नुं नियतं वैद्यो यो असाध्यं समुपाचरति इति न च रिष्ट प्रतिपत्तिम् अंतरा असाध्यत्व प्रतिपत्तिरिति. रिष्ट
प्रतिपादकम इंद्रियस्थानम एव चिकित्सास्थानम स्थानात प्राग उच्यते. चिकित्सास्थानाच्या आधी इंद्रिय स्थान का सांगितलं त्याचे वर्णन करतात ते पुन्हा होतात. न च इष्ट प्रतिपत्ती अंतरा. इष्ट ज्ञानाचं तुम्हाला ओळख झाल्याशिवाय अष्टाध्यात्म करत नाही. अष्टाध्यात्म प्रतिपत्ती ती पुढं इष्ट प्रतिपादक इंद्रिय स्थान आम्ही सांगतो होता. आता इष्ट शब्द आणि अरिष्ट शब्द या दोन शब्दांचा वारंवार उपयोग होईल तेव्हा दोन्ही शब्द कोणत्या अर्थाने वापरले आहेत ते संपूर्ण ग्रंथ वाचल्यावर तुम्हाला कळेल. आत्ता मी सांगत नाही. मी त्या दृष्टीने तुम्ही मग सतत लक्ष ठेवा की इष्ट शब्द कशा करतात. पुढं इंद्र शब्देन प्राण उच्यते. इंद्रिय शब्देन प्राण उच्यते. इंद्र शब्देन प्राण उच्यते. तस्य अंतगतस्य लिंग रिष्ट आख्यम इंद्रियम. रिष्ट आख्यम इंद्रियम. इंद्र शब्देन प्राण म्हणजे प्राण शब्दाचा अर्थ जीवनाचं अनुवर्तन. जीवनाचं अनुवर्तन आहे राहणार आहे का नाही हे तुम्हाला इंद्र शब्देन प्राण उच्यते. तस्य अंतगतस्य लिंगम. आता प्राणांत आहे. आता इथून पुढे ही अनुभूती राहण्याची शक्यता नाही आहे. अशा लक्षणाला इष्ट लक्षण म्हणतात. कळलं किंवा अरिष्ट लक्षण इष्ट लक्षणे दोन्ही पर्याय आहे. चल आता पुढे यत् श्लोक तिसरा श्लोक आता सोडून टाक. इह खलु वर्णश्च स्वरश्च गंधश्च रसश्च स्पर्शश्च चक्षुश्च श्रोत्रं च घ्राणं च रसनं च स्पर्शनं च सत्वं च भक्तिश्च शौचं च शीलं च आचारश्च स्मृतिश्च आकृतिश्च प्रकृतिश्च विकृतिश्च बलं च ग्लानिश्च मेधा च हर्षश्च रौक्षंश्च स्नेहश्च तन्द्रा च आरंभश्च गौरवं च लाघवं च गुणाश्च आहारश्च विहारश्च आहार परिणामश्च उपायश्च अपायश्च व्याधिश्च व्याधिपूर्वरूपं च वेदनश्च उपद्रवाश्च छाया च प्रतिछाया च स्वप्नदर्शनं च दूताधिकारश्च पथि च उत्पातिकं च आतुरकुले भावावस्थान्तराणि च भेषज संवृत्तिश्च भेषज विकारयुक्तिश्च इति परीक्षाणि प्रत्यक्ष अनुमान उपदेशे आयुषः प्रमाण अवशेषं जिज्ञासमानेन भेषजा. म्हणजे आयुष्य शिल्लक असेल तर रोगी बरा होणार आहे. म्हणून त्याचं आपल्याला यश मिळणार आहे का नाही हे ठरवण्याकरता इतक्या सगळ्या गोष्टींची परीक्षा तुम्हाला करावी लागते. मग याची प्रकृती का आणि विकृती का. आधी प्रकृती का वर्णन करताना ग्रंथकार आधी प्रकृती सांगतात पहिल्या दोन अध्यायाने आणि मग पुढे विकृतीचं वर्णन करतात. आता याची संपूर्ण टीका आतापासून इथपर्यंत अत्यंत सुंदर आहे. वाचायची का म्हणजे मर्मच राहिली म्हणजे या श्लोकाचे मर्म उलगडून सांगणारे म्हणजे जे आपण वाचलं या प्रत्येक शब्दाची उदाहरणासहित व्याख्या करून त्याचा धर्म उघडून सांगितलेला आहे आणि म्हणून टीका अत्यंत उत्तम आहे. बघा आता आला नसेल तर वाचलं आपल्याला वाचा. इंद्रिय स्थान प्रतिपाद्यम कृत्स्नम विषयम आह इह इत्यादि. इह इंद्रिय स्थाने खलु शब्दो वाक्य अलंकार है. इह च यत् अपि इंद्रियाणि एव विषय वर्णादि ग्राहकतया अग्रे वक्तुं युज्यन्ते तथा अपि तेषाम् अतीन्द्रियत्वेन
तदाश्रय अरिष्टनाम व्यक्तत्वं तेन अरिष्टानाम् अव्यक्तत्वम् अरिष्टानाम् अव्यक्तत्वं तेन प्रव्यक्तानि वर्णादीन एव प्रव्यक्त अरिष्टाधिकरणात् अन्यग्रे अभिधीयन्ते. अर्थ असा आहे की मरण काय जवळ आला आहे हे तुम्हाला स्वरवर्णावरून कळतं आणि म्हणून सुरुवातीला स्वरवर्णांचा विषय तुम्हाला सांगतात, बाकीचे लक्षणानंतर सांगतात. पण स्वरवर्ण गंध यावरून तुम्हाला अरिष्ट ज्ञान होतं आणि म्हणून पहिल्यांदा ते सांगतात. मग त्यात तुम्हाला प्राकृतिका विरुद्ध दोन्ही करायचे असतात. तो पुढे शब्द आलेला आहे. पुढं वर्णादिषु अपि च यथा व्यक्तत्वं तथा पूर्वनिपातः. मेघादिशब्दस्तु यद् अपि वर्णात् अपि व्यक्त तथा अपि शब्दविशेष एव इह ताल्वादि संपाद्य स्वरशब्दाभिधेयो रिष्टाधिकरणत्वेन अभिमतः. इथे तुम्हाला शब्द बाकीची माहिती आहे, पण तालूमधून निर्माण होणारे जे शब्द आहेत त्याचे किती भेद होतात, प्राकृत किती असतात, त्याचं वर्णन आम्ही करणार आहोत. तच वर्णापेक्षया अव्यक्त एव इह इत्यादौ समासेन असमासेन प्रत्येकम् अपि वर्णादीनां रिष्टाधिकरणत्वं दर्शयति. असमासेन म्हणजे व्यासाने सांगतोय, थोडक्यात सांगत नाहीये. समासे हि समुदायस्य एव रिष्टाधिकरणकतया परीक्षितव्यत्वं शंक्येत. सामान्य सांगितलं तर अवघड जाईल म्हणून प्रक्षेपाचा विशेष सांगतो. वर्णशब्देन च वर्णसह चरिताश्च चक्षुर्ग्राह्याः. रौक्षादयोपि गृह्यन्ते, याला अधोरेखन करा. वर्णशब्देन वर्णसहित आहे. पुस्तक कोणाचं? डिपार्टमेंट. करायची पण चालेल. वर्णशब्देन वर्णसह सहचरित चक्षुग्राह्या रौक्षादयोपि गृह्यन्ते अतएव वर्णप्रस्तावे वक्ष्यते. पुढे वाचू. यत् वर्णग्रहणेन ग्लानी हर्ष रौक्ष स्नेह व्याख्याता. वर्णामध्ये इतक्या सगळ्यांचं तुम्हाला वर्णन करायचं आहे. पुढं इति स्वरादिग्रहणेन च स्वराद्यभावो अपि स्वरादि अभावो अभावते. स्वरशब्दाने स्वराचा अभाव. मी तुम्हाला तर्काच्या पहिल्या अध्यायात वर्णन करताना सामान्यांचे विशेषांचे गुणनद्रव्य आणि कर्मच समवायांचे तज्ञात्व असं वाक्य आहे. त्या अभावाचं वर्णन नाही आहे, तो च अभाववाचक आहे. कारण ग्रंथकार अभावाचं वर्णन करतायत, सगळीकडे करतायत अभावाचं वर्णन. त्याला अभिप्रेत आहे, म्हणजे अभाव द्रव्याने मांडलेलं नाही असं अजिबात नाही आहे. स्वरादि अपि अभावो अपि गृह्यते. तेन अंगुलीपर्व शब्दा अभाव गंधा अभावदयो अपि रिष्टानि अवरुध्यन्ते. त्यांचाही समावेश रिष्टामध्ये आम्ही केलेला आहे. शब्दांचा आवाज येतो का नाही, अंगुलीम अयक्षमाना असं होतं का नाही, होत नसेल तर ते रिष्ट लक्षण आहे का, हाही विचार त्यांनी केला आहे विशिष्ट अवस्थेमध्ये. एक लक्षात घ्या की अरिष्ट लक्षण वाचताना कुणालाही तुम्हाला लागून सांगू नका. त्याचं कारण ही अरिष्ट लक्षणं तेव्हाच लागू पडतात जेव्हा तो मनुष्य आजारी असतो, चिरकाल व्याधीत येत असतो आणि भित्त मांस शोणित असतो. रसक्षीण, रक्तक्षीण, मांसक्षीण, मेदक्षीण अशी अवस्था असते. त्याच वेळेला ती रिक्षलक्षणं लागू पडतात, अन्यथा रिक्षलक्षणं लागू पडत नाही हे लिहून ठेवा.
ही सगळ्या सामान्य लक्षणं नाही आहे की प्रत्येकाला दिसली की आता तू मारणार आहेस. बघा श्लोक 25. यच्चान्यदपि किंचित, त्याच अध्यायातला श्लोक 25. ईशान्यमपि किंचित त्यात वैकृतं स्वरवर्णयोः बलमांसविहीनस्य बलमांसविहीनस्य तत्सर्वं मरणमादिश्य. चिरकाल गाडी केलेत आहे, बलमांस क्षीण आहे, वय झालेलं आहे, असं असेल तर ठीक आहे. पण सामान्यपणे एकदम चांगला हा मरणारा पण सांगू नका. कारण ही लक्षणं विकृत रूपाने अरिष्ट लक्षणं नसताना उत्पन्न होतात. पुन्हा सांगू का? आलं का लक्षात वाक्य? ही लक्षणं मरणजवळ आलेलं नसताना सुद्धा उत्पन्न होतात. तेव्हा त्यांना ग्राह्य करायचं नाही. एक उदाहरण सांगतो, म्हणजे लक्षात येईल. एका घरी मी गेलो होतो कुठल्या तरी कामानिमित्त. दिवाळीची गोष्ट, दिवाळीचे दिवस म्हणून गेल्यावर मला औक्षण केलं. औक्षण करताना झाल्यावर काय झालं माहीत नाही. त्या आजीबाई आता तुम्ही काकडी खाली पडली, दिवा खाली पडला, दिवा घेतला, त्या इतक्या रडायला लागल्या त्याचा काही होणार नाही. आजी काहीही होणार नाही. कशावर? म्हटलं मी शास्त्र शिकलोय. विना शास्त्रेने योग ब्रुयात तम विद्यात धर्मघातक. शास्त्र अभ्यास केल्याशिवाय तुला धर्मघातक वाटला, ब्रह्मत्येच वाटला, मोठं भाषण. म्हटलं मी शास्त्र शिकलोय, मला माहिती आहे की या लक्षणात तेव्हाच अर्थ आहे जेव्हा माणूस घरात कोणी आजारी असतो, मांसक्षीण झाला असतो, जेवण सोडलेलं असतं, रक्तक्षीण झाला असतो, मोठा गाडी झाला असतो, तेव्हाच ते लागलं. अन्यथा हे लागू पडत नाही. आजपर्यंत त्यांच्या घरातून कुणीही गेलं नाही. या गोष्टीला आत्ता 10 वर्ष झाली. ही गोष्ट 2004ची आहे. दिवाळी तेव्हा ही अरिष्ट लक्षण लगेच घाबरून आपल्याकडे सवय आहे. किंवा वीज लावता काही पडला काही होत नाही. ज्या घरात आजारी माणूस आहे, म्हातारा माणूस आहे, वितमांस क्षीण आहे, क्षीण मांस आहे, जेवण सोडलेलं आहे, मोठा व्याधी झाला आहे, त्याच्या किती शक्य होऊ शकतं एवढं फक्त असतं. अन्यथा चला. तेव्हा विश्वलक्षणं हा अतिशय मोठा लोक ना. त्याच्या लगेच थोडंसं वाचलं की काका येताना असं दिसलं की हा मारणार असं नसतं. चला पुढं. स्पर्शग्रहणेन च स्पर्श उपलभ्य काठिन्याद्य अवरोधः सत्वं मनः सत्वविकृते उदाहरणं यथा याचा अर्थ कळला का? स्पर्शग्रहणेन च स्पर्शोपलभ्य काठिन्यादि अवरोधाच. काठिन्य आहे का, अवरोध आहे का, हे सगळं तुम्हाला बघायचं असतं. स्पर्शाने फक्त शीतोष्ण नाही बघायचं, स्पर्श अज्ञानी बघायचं, स्पर्शाज्ञत्व तेही बघायचं, काठिन्यही बघायचं, रजुताही बघायची, सगळं बघायचं. सत्वं मनः सत्वविकृते उदाहरणं यथा औत्सुक्यं भजते सत्वं चेतो धीरा धीः आविशत्पते. आता हे लक्षण उदाहरण दिलेलं आहे ना, ते अरिष्ट लक्षण दिलेलं आहे की औत्सुक्यम भजते सत्वं, त्याला उत्सुकता आहे, एक्साइटमेंट येते. चेतो भीही आविशक्यते, भयकारक प्रसंग असताना सुद्धा याला भय वाटत नाही आहे, औत्सुक्य वाटतं. हे अरिष्ट लक्षण आहे. तेव्हा सत्वम, सत्व विकृती, सत्वम म्हणा सत्वविकृती ही विकृती आहे. म्हणजे भीती वाटली आणि भीती वाटली पाहिजे, तिथे आनंद होतोय. भक्ती ही इच्छा
शीलं सहजवृत्तम. शीलम सहज उत्तमला थोडंसं अधोरेखांकित करा. शील शब्द प्रत्येक ठिकाणी येणार आहे. शीलम सहज उत्तम, त्याचं सहज वागण्याची पद्धत काय आहे, सहज वागण्याची. म्हणजे ते वागताना तर मागच्या पुढचा विचार करीत नाही, सहज. म्हणजे एखाद्या ज्याला त्याची वृत्ती नाही आहे, तो रस्त्यात ते पडलं तरी उचलताना 10 विचार करेल. झोप नको, कोणी पाहतंय का, किंवा चांगलं दिसेल का वाईट दिसेल असं. पण त्याचं शील आहे, तो काय करेल, आपण दुसरीकडे पाहतो असं म्हणून पायाने उठलेला हळूच मागच्या हाताने गेला आणि खिशात ठेवले. शील आहे, सहज प्रवृत्ती किंवा शीलम सहज आहे. आचारः शास्त्रशिक्षा कृतो व्यवहार. हा, आचार कसा आहे हे शब्द आला. आचार परीक्षा कशाकडे, परीक्षा विषयामध्ये आचार आला आहे. आचार याचा अर्थ शास्त्रपूत व्यवहार पाहिजे. शास्त्रपूत व्यवहाराचा अर्थ असा की जो व्यवहार समाजधारणाला हितकर आहे म्हणून तो नियमात घातलेला आहे, त्याला शास्त्रपूत व्यवहार म्हणतात. समाजधारणेकरता, समाजाच्या स्वास्थ्याकरता, समाजाच्या रक्षणाकरता जो नियम सांगितलेला आहे उपदेश म्हणून, त्याला आचार म्हणतात. आमचं सद्वृत्त समाजाच्या स्वास्थ्याकरता आहे. संपूर्ण सद्वृत्ताची रचना करताना समाजाचं रक्षण, समाजाचं स्वास्थ्य, व्यक्तीचं स्वास्थ्य या सगळ्यांचा विचार करून ते केलेला आहे. आणि त्यासाठी जो आचार सांगितला असतो त्याला शास्त्रपूत आचार म्हणतात. आणि तो आचार पाळणं ही शील असलं पाहिजे. आणि म्हणून त्या देशातला आचार कसा आहे असा त्याने प्रश्न विचारला आहे. आचार कसा त्या देशातला, म्हणजे त्यांनी आचारात सांगताना सद्वृत्तात सांगितलं आहे की मद्यविक्रय संधान दान आदान नाचले. अर्थ कळला का? मद्यविक्रय, मद्यसंधान, मद्यदान, मद्य आदान घेणं न आचार्य. मद्य निर्माण करणं, संधान करणं, विक्री, घेणं, देणं हे सगळं करायचं नाही आहे, हा आचार आहे. म्हणजे आचाराचं पालन करणं हा स्वभाव शील आहे. याचं पाचन करीत नाही तो शील नाही. भक्ती आदयो यत् अपि सत्वविकारत्वेन सत्वग्रहणेन एव लभ्यन्ते. यदुक्तं भक्तिः शीलं शौचं द्वेषः स्मृतिः मोहत्यागो अमात्सर्यं भयं क्रोध तन्द्रा उत्साहतीक्ष्णं मार्दवं गांभीर्य मनवस्थितत्वम् इति एवम् आदयाः सत्वविकाराः इति. शारीर अध्यात्मिक, शरीरामध्ये अध्यात्मिकमध्ये भक्ती, शील, शौच, द्वेष, स्मृती, मोह, त्याग, अमात्सर्य, भय, क्रोध, तंद्रा, उत्साह, तैक्ष्ण्य, मार्दव, गांभीर्य, अनवस्थितत्वम् इति एवं आदयः सत्वविकाराः यांना सत्वविकार म्हटलेला आहे. चल पुढं. इति तथा अपि भक्त्यादीनाम् अपि पृथक् आदिष्टम् अधिकरण निद्रा दौर्बल्यात् तन्द्रा इति तन्द्राशब्देन निद्रा उच्यते. अत्र च रिष्टम् उक्तं यथा निद्रा नित्या भवति वा न वा इति. आरंभ अत्र रिष्टम् उक्तं यथा निद्रा नित्या भवति वा न वा. तन्द्रा शब्दाने निद्रा अपेक्षित आहे. आरंभ इति अरिष्ट व्याधि उत्पाद आरंभ.
यद उक्तम. आता हे सगळं वाचताना इथे तो शब्द कुठे आलाय 3 मध्ये ते पाहून पुढे जायचं. पंधराच्या आरंभावी. 15 पर्यंत आपण आतापर्यंत ग्रामीण मेधा हर्ष रोक्षपर्यंत आलो. 15 पर्यंत आला. आरंभाचं वर्णन त्यांनी केलं नाही का? आहे. हे तिकीट टिकेत पण आहे आणि त्या श्लोकात पण आहे. मग आता आपण काय वाचलो? आरंभ इथे अरिष्ट आरंभ इथे अरिष्ट व्याधी उत्पाद आरंभ. हा म्हणजे काय? अरिष्ट आरंभ इथे अरिष्ट व्याधी व्याधी अच्छा अच्छा. हां पण हे सोडून दिलं बरं का, ते लक्षात घ्या. तर स्वयंतून यश उक्षिष्टो हस्तपालन प्रदान, त्याला सूज लागलेली अंगावरती आणि सूज हातापायावर पसरते. व्याधी क्षीण आहे, दीर्घकाल व्याधी आहे, अन्न बंद केलं आहे, रक्तक्षय झाला आहे आणि सूज अशी जर हातापायावर पसरत असेल तर ते आरंभ या सगळ्या होतं. अरिष्ट आरंभ झाला आहे, त्याला आरंभ म्हणतात. मुद्दा लक्षात आला? आरंभ. पुढे काय? गौरवे. आता गौरव, इथे गौरव आहे का? आहे. हां गौरव. गौरव गौरवे रिष्टम यथा निष्ठ्यूतम च पुरुषम च रेतश्च अंबसी मज्जती. आता पुरुषंच निमज्जती हे त्याच वेळेला लावायचे. एरवी सामावस्थेत ते होतं, सकप मला तरी ते होतं, पण सकप मला पाण्यात बुडला की अरिष्ट आलं नाही. ही अवस्था असते पाहिजे. कुठली? व्याधिक्षीण, रक्तक्षीण, मांसक्षीण, वेदक्षीण, इंद्रियक्षीण, अन्न बंद केलंय आणि अरिष्टक्षीण झालं, असं असं तिथे द्यायचं. पुढं लाघवे रिष्टम गुरुणाम अंगानाम लाघव. लाघवे लाघवम नेयम गुणरिष्टम यथा गुणः गुरुणाम अंगानाम लाघवम नेयम. तिथं करायला लागेल. तिथून पुढे यंत्र वाचू आपण.